आता जे हे तुम्ही ऐकलंय ते मी डोळ्याने बघितलंय. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका ब्लॉगमध्ये. आज आपण आता एका अशा ठिकाणी जात आहे जी की जास्त लोकांना माहिती नाही आहे आणि हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. तर चला बघू कसा होतोय कसा नाही. तर मित्राने मला एका मिस्टिरियस जागेच्या बारात सांगितलं आणि तीच जागा बघण्यासाठी मी निघालो त्या लोकेशनकडे. तर हे आहे आपली सिटी आणि हे लोकेशन आपल्या सिटीच्या बाहेर एका खेडेगावात आहे आणि या गावाला जाताना फार सुंदर व्ह्यू होता. तर मित्रांनो, आपण आता अर्ध्या वाटात पोहोचलेलो आहे आणि मागलचं गाव तर एकदम खतरनाकच होता भाई व्ह्यू. तर आता व्ह्यूज वगैरे एन्जॉय करत करत आम्ही जात आहे आणि इथून पण आता 7-8 किलोमीटर लांब आहे आणि रस्ता तुम्ही बघू शकताय कसा आहे हा आणि वातावरण बघा. आणि शेवटी पोहोचलो त्या लोकेशनवर. फायनली मित्रांनो, आपण आता लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि बघूया आता इथं काय आहे काय नाही. मला तर काही जास्त माहिती नाही. मित्र बोलला होता की चल आपण जाऊन येऊ, त्यामुळं आलो आहे. बघू आता काय आहे काय नाही. तर समोर मला हे वृक्ष दिसलं आणि या वृक्षाभोवती लोक चक्रा मारत होते. मला हे कळत नव्हतं की हे काय करतात. त्यातील काही लोक वेगळं बोलत होते, काही लोक वेगळंच हसत होते आणि काही लोक वेगळ्याच भाषेत बोलत होते. मी तेथील काही मुलांना त्या जागेच्या बाऱ्यात विचारलं आणि त्यांनी जे मला सांगितलं ते तर भाई अविश्वसनीयच होतं. कारण हे ठिकाण असं आहे, या ठिकाणावर असेच लोक येतात ज्यांना भूत वगैरे लागलेले असतात आणि या ठिकाणी त्यांचा इलाज होतो. आणि हीच गोष्ट मी आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तेथील पुजारी बाबांनी जे मला सांगितलं ते काही असं होतं. तर मित्रांनो, आपण आलो होतो एका ठिकाणी आपल्या आसरखेडा इथे. तर या पुजारी बाबांना विचारू आपण या मंदिराची हिस्ट्री काय आहे काय नाही. तर या मंदिराबद्दल काहीतरी सांगा. ही 200 ते 250 वर्षाची गोष्ट आहे. हां. इथे एक महाराज आले होते. तिथं बसले, गावाल्याला भिक्षा मागितली. हां. करोका गेले, इथंच दिले. त्यांना भिक्षा आणून दिली आणि इथं झाड छोटे झाड होते. हां. त्या झाडाला 3 खिळे ठोकले. 3 किलो. भूत बांधा पलीत कनिकोटा निघून जाईल, असं महाराष्ट्रामध्ये एकच गाव आहे. हां. त्या वृक्षाला फांदी नाही आहे, पारंबी येत नाही आहे. पारंबी आली तरी जळून जाते. आज सांगितलं, त्यांनी भिक्षा मागितली. सर्व सांगितलं, लोकांना पटलं. तेव्हापासून इथं लोक मानायला लागले. तर मग हे खरं आहे का, निघते का इथं पूजा करायला लागले. इथून गेल्यानंतर मग ते समोर गेलेच नाही. इथं जागीच गुप्त झाली. म्हणजे इथून आले आणि मग ते कोणाला दिसलेच दिसलेच नाही कोणी. ते मारुतीचं गंगामाईचं माताचं मंदिर आहे, ते मंदिर मागे गेलेच, इथंच गुप्त झाले. आणि तेव्हापासून लोक गुन्ह्याला लागले, लोकांना पवायला लागले. मुलं नसते, मूळ बाळ होते, कन्नी कवटा निघून जाते. त्यांच्या नावानं नारळ बांधलं. 12 महिन्याला मुलगा होता. मुलगा हो मुलगी हो, संतान होती. काही जर असलं, अंगरोग जर असला तरी त्याला फरक पडतो. म्हणजे हे जागृत देवता आहे. जागृत देवता आहे. ज्या लोकांना चालायला येत नाही ते लोक सुद्धा चालतात. जलंतच असले मग त्याला काय आणत नाही. ते तर म्हणजे असं ते अचानक झाले ऍक्सिडेंट ते लोक चालू शकतात. त्याने झाला काही जर अशी जर दोघा आहेत बिमाऱ्या, ती चांगली होती. ते लोक चालायला लागतात. जास्त सिरियस जास्त जर झालं, यात्रा वगैरेचं कसं आहे? अमावस्या पौर्णिमेला यात्रा भरती. अमावस्या पौर्णिमेला यात्रा हा. असते. 1000 लोक येतात आणि पाडव्याला मोठी यात्रा असते. आणि मी असं ऐकलं की दर महिन्याला यात्रा होते. मग पाडव्याला अमावस्याला येतील ना. हा. प्रत्येक अमावस्याला. प्रत्येक अमावस्याला प्रत्येक पौर्णिमेला लोक येतात. हे चालूच आहे, परंपरा चालूच आहे. लोक पब्लिक वाढत जाते पण कमी होत नाही. हे कोणा मार्गदर्शन करत चालते, पब्लिक येत चालते आणि त्यांना फरक पडत चालतो. बाबांचं आपण ऐकलंय की हे ठिकाण एवढं मिस्टिरियस आहे ना, तर इथं स्पेशली लोक भूत बाधा प्रेत बाधासाठीच येतात आणि खरंच खतरनाक आहे. तर तुम्हाला अशा गोष्टींवर विश्वास आहे का ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण ऋषीबाबांचं दर्शन करून आणि आशीर्वाद घेऊन निघालो घरी. तर मित्रांनो, या प्लेसवर आलो होतो आणि सगळे आपण माहिती घेतलेलीच आहे. तर आता जातोय आपण घरी. तर भेटूया एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.